नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. आशाने पण तुम्हा सगळ्यांना हाय केलेलं आहे. सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे. पण ही सुरुवात जेवढी सुंदर दिसते आहे, आशाने तुम्हाला जेवढं छान प्रकारे हाय केलेलं ना, तेवढ्याच प्रकारे दिवसाचा काहीसा शेवट असा जरा वेगळा झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कळेलच की आज काय काय घडलेलं आहे आणि काय काय नाही ते. आणि हो, हा जो ब्लॉग आहे तो 3 दिवसाचा एकत्र आहे. मागे एकदा पण मी 3-4 दिवसांचा जो व्हिडिओ आहे तो एकत्र शूट केला होता आणि तुमच्यासोबत जो आहे तो शेअर केला होता. तेव्हा मी आजारी पडले होते, त्यामुळे मला ना जास्त एडिटिंगला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे मी एकत्रच 3-4 दिवसांचं जे काही शूट केलं होतं, रेकॉर्ड केलं होतं, ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं एकाच व्हिडिओमध्ये. आणि त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छानपणे पैकी प्रतिसाद दिला होता. या व्हिडिओमध्ये पण मी असंच काहीसं केलेलं आहे. 3-4 दिवसांचं जो आहे तो मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं, पण मला अजिबातच जो आहे ते एडिटिंगला वेळ मिळाला नाही. आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, मी ऑलरेडी जो आहे तो सगळं शूट करून ठेवलं होतं, एडिटिंग पण व्यवस्थित केलं होतं, पण व्हॉइस ओव्हर मला काही करता आलं नाही. आय होप तुम्ही समजून घ्याल. जर घरात लहान मुलं असेल तर सगळीच कामं जी आहेत ते ॲट अ टाईम होत नाहीत. काही कामांना जो आहे तो लेट पण होतं, काही कामं तर होत पण नाहीत. तर माझं असंच काहीचं आताचं शेड्यूल चालू आहे आणि बराचसा जो आहे तो गावावरून आल्यानंतर फरक पडला आहे कामांमध्ये. आणि ना माझं अजून असं फिक्स शेड्यूल बसलेलंच नाही आहे. म्हणजे आशूचं सकाळी उठल्यापासूनचं संध्याकाळपर्यंतचं जरी मला रुटीन शेअर करायचं असेल ना, तरी ते ना कधी सेम नसतं. कारण का ऑब्व्हियसली तो लहान आहे, त्याच्यामुळे ना त्याचं उठायचं टायमिंग अजून कन्फर्म पण नाही आहे. तो कधीही उठतो, म्हणजे सकाळी 6 वाजता उठतो, कधी 8 वाजता उठतो. त्याच्यानुसार जे आहे ते माझ्या सगळ्या कामांचं प्लॅनिंग होत असतं. त्यामुळे ना सगळ्याच कामांना जो आहे तो लेट होतो. कधी कामं व्यवस्थित होत पण नाहीत. कधी कामं करायची इच्छा असते, पण ना अजिबातच वेळ नसतो. ना तर कधी एवढा वेळ मिळतो, पण मला कंटाळा आलेला असतो. असंच काहीसं जे आहे ते चालू असतं. पण तरीही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणं गरजेचं असतं. त्यामुळेच आहे ना हा व्लॉग जो आहे तो मी 3-4 दिवसांचा एकत्र केला आहे आणि तो तुमच्यासोबत आता शेअर केलेला आहे. तसं तर मी ना हा व्लॉग एक शेअर करायला हवा होता, पण तुम्ही खूप जास्त बोर झाले असं. आणि माझं नेहमी तेच असतं की किचनमधलंच जे आहे ते मी तुम्हाला दाखवत बसते, कारण क्लिनिंगला ना मला अजिबातच वेळ मिळत नाही. आणि जो वेळ मिळतो मला क्लिनिंगला अशी झोपल्यानंतर, त्यात मला असं वाटतं की पटकन जी आहे ती कामं करावीत आणि माझी जी पर्सनल कामं असतात एडिटिंगची ती करत बसावं असं मला वाटतं. त्यामुळे ना क्लिनिंगची बरीचशी कामं जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करता येत नाहीत. त्याच्यासाठी मला ना एक पर्सनल वेगळा दिवस ठरवावा लागतो क्लिनिंगसाठी, आणि त्याचं पण जे आहे ते मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं एका व्हिडिओमध्ये. आज मी छानपैकी नाश्त्यामध्ये पास्ता बनवावा म्हटलं, जो की मल्टीग्रेनचा आहे. एकदा पण जो आहे तो मी हा पास्ता बनवला होता आणि आशूला खूप जास्त आवडला होता. आशूला म्हणण्यापेक्षा घरातच आम्हाला सगळ्यांना जो आहे तो आवडला होता. आणि आज पुन्हा एकदा म्हटलं की पास्ता बनवेल. बऱ्याच दिवसांनी जो आहे तो बनवायला घेतलेला आहे. नाहीतर रोज नाश्त्यामध्ये तेच बनत राहतं. पोहे, शिरा, उपमा किंवा शेवयाचा जो तिखट भात असतो तेच जे आहे ते बनत राहतं. असं वेगळं काही बनत नाही. तर म्हटलं की चला आज जो आहे तो छानपैकी असा पास्ता बनवून घेऊयात. सकाळी आशू माझ्यासोबतच उठला होता, त्याच्यामुळे मला त्याला किचन ओट्यावरती बसूनच ही सगळी कामं करावी लागली. त्याला खाली बसवायचं म्हटलं तर तो ना अजिबातच बसायला तयार नव्हता. मग म्हटलं की चला त्याला घेऊनच जे ही सगळी कामं करावी. पण कसं असतं ना, ओट्यावरती बसला तरी ना तो अजिबातच शांत बसत नाही. बघितलं ना, गॅसवरती काही ना काहीतरी ठेव, किंवा याला हात लाव, त्याला हात लाव, पाण्यासोबत खेळ, असं त्याचं काहीच चालू असतं. त्याच्यामुळे ना मला खूप जास्त भीती वाटते. पण ना आज ऑप्शनच नव्हता. तो उठल्या जो तो रडायला लागला होता. मग त्याला कसं बसं जे आहे ते त्याला समजावलं आणि किचन ओट्यावरती घेतलं. तर तोपर्यंत जो आहे तो शांत झाला होता. पण ना नेहमी ना असं तो नाही करत. आणि मला पण जे आहे ते नेहमी असं किचन ओट्यावरती त्याला बसवायला अजिबातच आवडत नाही, कारण का भीती पण खूप जास्त वाटते त्याला इथे बसवायची. काही वेळा खूप जास्त पसारा असतो किचन ओट्यावरती. आज तरी नाही आहे, सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे फक्त नाश्त्याचीच जे आहे ते प्रिपरेशन माझी चालू आहे. पण जेवणाच्या वेळेस म्हणा त्याला मी ना असं बसवत नाही अजिबात, कारण खूप जास्त जे आहे ते रिस्की होतं यावेळेला. आणि गरम काहीचं ठेवायचं म्हटलं तरी मला ना इथे ठेवता येत नाही आशूमुळे. आणि तो पण जो आहे तो त्याच्यात हाईट वाढल्यामुळे किचन ओट्यावरच्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या खाली ओढून घेतो, त्यामुळे खूप जास्त भीती वाटते. चला मस्तपैकी जो आहे तो मी आता पास्ता बनवलेला आहे आणि ना आता मी चाललेले रेडी व्हायला, कारण काही ना सकाळी उठायला उशीर झाला होता. त्याच्यामुळे ना अजिबातच आंघोळ न करता ना मी हे सगळं प्रिपेअर करत होते, म्हणजे नाश्ता ते सगळं बनवून ठेवत होते, कारण का खूप जास्त लेट झालं होतं आशूच्या बाबांना पण. त्याच्यामुळे ना आंघोळ न करताच मी ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आता ना मी आणि आशूला म्हटलं की चला छान अशी आंघोळ घालावी. मी पण जे आहे ते फ्रेश होते आणि पुन्हा एकदा तुम्हाला भेटते. आणि आपण लेडीज बघा,
एक काम झालं की दुसरं काम, दुसरं काम झालं की तिसरं काम, अशी लगातार कामं जी आहेत ती करत राहतो. अजिबातच जे आहे ते बसायला वेळ मिळत नाही. ही कामं आहेत ना खरं तर आहेत ना अशी आहेत ना की ना कुणाला सांगता येत नाहीत आपण किती कामं केली आणि किती नाही ते. आणि ना घरातले जर कोणी असले ना तर ना त्यांना ना ही कामं आहेत ना अजिबातच कामांसारखी वाटत नाहीत. त्यांना असं वाटतं की हे जे आहे ते त्यांचं रोजचं रुटीन आहे. पण आहे ना खरंच ही कामं जेवढी छोटी वाटतात ना अजिबातच छोटी नाहीयेत. ही आपण कामांना जे आहे ना तेवढंच म्हणतात ना की ग्रँटेड धरलं पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे स्वयंपाक बनवणं हे ते असं वाटतं छोटं काम आहे, पण खरंच आहे ना अजिबात हे छोटं काम नाहीये. आणि बघा माझं ना नेहमीच आता झालेलं आहे. सकाळी नाश्ता झाला की लगेचच मी जे आहे ते फक्त कपड्यांची मशीन लावते आणि लगेचच जे आहे ते स्वयंपाकाला लागते. आणि क्लिनिंगची जी कामं असते ना मी दुपारच्याला ठेवते. म्हणजे आशू झोपल्यानंतर ती ही सगळी कामं ठेवते. माझं पूर्ण जे आहे ते दिवस कामाने पॅक झालेलं असतं. म्हणजे माझं शेड्यूल जे आहे ते एवढं बिझी असतं की मला ना थोडा जरी वेळ मिळाला ना तरी असं थोडा वेळ झोपून घ्यावं. पण तेवढ्या वेळात ना मला आठवतं की नाही आपण जे आहे ते एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे, त्याला पण जे आहे आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे. मग ओले हरभरे होते ना मी गेल्या एका शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला जी ना आज मंडईमध्ये हरभऱ्याचा डहाळा मिळाला होता. आमच्याकडे डहाळा म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात ना. छान असे त्याचे ना हरभऱ्याचे असे जे असतात ना ते सोलून ठेवले होते आणि त्याचेच जे आहेत आता मी आमटी करणार आहे. आणि फ्लॉवरची पण म्हटलं की सुकी भाजी करावी. थोडासा जो आहे तो फ्लॉवर आणला होता अर्धा पाव म्हणून, त्याची पण म्हटलं की भाजी करून टाकावी. कारण ना भाज्या जास्त आम्हाला लागत पण नाहीत आणि ना एवढ्या भाज्या आणल्या की संपत पण नाहीत. आणि रोज रोज म्हणजे दर आठवड्याला त्याच भाज्या करायचं आणि त्याच खायच्या खूप जास्त कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना मला दर आठवड्याला जे आहे पालटून पालटून भाज्या आणाव्या लागतात. या आठवड्यामध्ये मस्तपैकी मी ना फ्लॉवर आणला होता. पुढच्या आठवड्यामध्ये बघू कोबी मिळाल तर कोबी आहे तो घेऊन येईल. आणि हे बघा हरभऱ्याची भाजी आहे ना दाणे मी थोडेसे तेलामध्ये परतून घेतले होते. आणि ना काही दाणे मी अख्खे जे आहेत ते तेलामध्ये टाकणार आहे आणि काही दाणे जे आहेत ना असे आहेत ना स्मॅश केले, जेणेकरून ना आमटी खूप छान अशी मिळून येते. आणि ना हिवाळा चालू आहे, छान असे कोवळे हिरवे असे हरभरे मिळाले, जे की कच्चे पण खायला खूप जास्त लागतात आणि हे भाजलेले पण जे आहेत ना खूप जास्त छान लागतात. जे आपण म्हणतो ना आरावरती असे हरभरे जे आहेत ना ते असे भाजायचे, ते पण खूप जास्त खायला छान लागतात. गावाकडे जे आहेत असे आम्ही आरावरती येत ना असे हरभरे भाजतो, ते पण खायला खूप छान लागतात. आणि बघा भाजी जी आहे करून तयार आहे. आणि लगेचच लागलं म्हटलं की कुकर पण लावून ठेवावा, जेणेकरून एका साईडला भाजी होईपर्यंत कुकर पण जो आहे तो होऊन जाईल आणि ना जेवेपर्यंत ना भात पण जो आहे तो तयार होतो. आणि बघा आज मी स्वयंपाक करायला घेतलाय खरा, पण ना बिना कांदा लसणाचा जो आहे तो आज माझ्याकडून स्वयंपाक झालेला आहे. अजिबातच ठरवून केलेला प्लॅन नाहीये, झालाय तो माझ्याकडून. आणि ना जेव्हा मी ठरवते ना की आपल्याला आज कांदा लसूण विरहित सगळा स्वयंपाक करायचा आहे, तेव्हा अजिबातच माझ्याकडून होत नाही. खूप मोठा प्रश्न पडतो की भाजी करायची कशी. म्हणजे पुरणपोळीची आमटी असेल ती मी कांदा लसूण विरहित कधीतरी करते जर काही सणवार असेल तर, पण तेव्हा ना येळवणी घट्ट निघतं, त्याच्यामुळे ना ती करायला सोपी असते. पण हे आपल्या नॉर्मल भाज्या असतात ना ज्या बिना कांदा लसणाच्या करायच्या म्हटलं की त्यात ना खूप जास्त माझ्याकडून पातळ होतं आणि अशा ना खूप जास्त पातळ भाज्या आमच्याकडे खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे ना हा ना खूप मोठा प्रश्न पडतो कधी कधी जर बिना कांदा लसणाचं बनायचं असेल तर. आणि नेमके ना माझ्याकडे ओले नारळ आहेत, जे की घरच्यांनी येताना आणले होते. खूप सारे नारळ आहेत, त्याच्यामुळे ना ते नारळ मी आता सोलून ठेवले, त्याचं जे आहे ते मी वाटण तयार केलेले. त्यामुळे ना हरभऱ्याची भाजी पण जी आहे मी ओल्या वाटणाची केलेली, ज्याच्यामध्ये ना अजिबातच लसूण नाही आहे आणि कांदा पण जो आहे तो मी वापरलेला नाही आहे. आणि फ्लॉवर पण जो आहे आता मी म्हटलं की कांदा लसूण विरहितच करून घ्यावा. म्हणजे ना हे जे मसाले आहेत ना आता मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवते ते माझ्या वहिनींनी दिलेले आहेत. त्यांनी जो आहे तो मसाल्यांचा कोर्स केलेला आहे आणि त्यांनी ना मला ट्रायसाठी आहेत ना हे मसाले दिलेले आहेत की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे आहे ते हे मसाले वापरून बघा, जर तुम्हाला आवडले तर परत जे आहे ते ऑर्डर करा. तसे मी 2-3 जे आहे ते मसाले घेऊन आलेले, म्हणजे बिर्याणी मसाला, मटन मसाला आणि हा जो काळा मसाला आहे तो घेऊन आलेले. आता म्हटलं की फ्लॉवरची भाजी ना एक जी मी आत्ता मग अशी हरभऱ्याची आमटी केली ती ना माझी जी घरातली चटणी आहे त्याची जी आहे ती आमटी केलेली. आता म्हटलं की ही जी फ्लॉवरची भाजी आहे याच्यामध्ये ना हा जो काळा मसाला आणलेला आहे तो वापरून बघा, जेणेकरून भाज्यांमध्ये जो आहे तो काय म्हणजे बदल आहे किंवा काय टेस्ट आहे ते मला जाणवेल. आणि ना याच्यामध्ये ना मी फक्त काळा मसाला, हळद आणि जे आपलं कसुरी मेथी असते ना तेच फक्त टाकलेले. आणि असा फ्लॉवर मी आत्ता पहिल्यांदा करून बघितलेला आहे, पण ना खूप छान झालेलं आहे आणि ना खायला पण खूप छान लागत होता. म्हणजे आशूच्या बाबांना हा फ्लॉवर ना खूप जास्त आवडला, जो फक्त की वाफवून घेतलेला आहे आणि फक्त एक वाफ आणायची मसाल्यांसोबत, असा खायला खूप जास्त आवडतो. आणि आशूला पण मी जो आहे हीच भाजी चारली होती चपातीसोबत, त्याने पण जी आहे ती खूप जास्त आवडीने खाल्ली आहे. Three hours later.
सकाळचं जेवण झालंय, खूप जास्त हेवी जेवण केलं होतं, म्हणजे हरभऱ्याची भाजी, फ्लॉवर हे सगळं हेवी झालं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळच्या जेवणाला फारसं असं काही करायचं नाही आहे. आणि आशूला बघा कुठेतरी चुकून खडू सापडलेला आहे आणि त्याने त्या खडूचा काय उपयोग केलेला आहे आणि वापर बघा त्याने कसा केलेला आहे. म्हणजे पूर्ण फ्रीज त्याने जो आहे तो पांढरा करून टाकलेला आहे. किचनची मांडणी जी आहे ती पण पांढरी केलेली. सगळा खडू जो आहे तो फरशीवरती असा पांढरा करून टाकलेला आहे. शिवाय त्याला पण जे आहे त्याने अजिबातच सोडलेलं नाही आहे. त्याला पण जे आहे ते सगळं कलर करून टाकलेलं आहे. हे जे डिस्पोजल कप आहेत त्यांच्यासोबत तो छान खेळत होता, पण कुठेतरी चुकून खडू सापडला आणि त्यांना त्याचा ना असा काहीसा उपयोग केलेला आहे. आता ना याच्यावरती माझी काय रिॲक्शन आहे ना आता तुम्हीच बघा. आणि हा बघा आशुने काय अवतार करून घेतलाय. सगळा ड्रेस जो आहे तो भरवलाय. हे बघा पांढरा पांढरा जो आहे तो ड्रेस केलाय. सर्दी झाली आहे आमच्या आशुला. आई हो आई हां बघा अशी कामं जी आहे ती माझी वाढत जातात. म्हणजे ना जर आशूने ना हा पराक्रम केला नसता तर त्याचे कपडे जे आहे ते मला बदलावे लागले नसते. पण ना त्यांनी ना असा हा पराक्रम केला त्याच्यामुळे ना मला पुन्हा एकदा जे आहे त्याचे कपडे बदलावे लागले. तर मग माझे ना पुढच्या कामांना जो आहे तो उशीर होतो. मग अशी सांगितल्याप्रमाणे सकाळचं जेवण जे आहे ते खूप जास्त हेवी झालेलं आहे. त्याच्यामुळे ना आज फक्त खिचडीच बनणार आहे. आणि ही खिचडी अशी पण नाही आहे की सगळ्या डाळी मिक्स करून जी आहे ती मी अशी खिचडी बनवते, जे की खूप जास्त खायला छान लागते, हेल्दी पण असते. आणि सगळ्या डाळी असल्यामुळे ना सगळ्या डाळी ज्या आहेत त्या अशा यूज पण होतात. म्हणजे कधीतरी मी जी आहे ती मुगाची खिचडी बनवते, पण ना होतं असं की मुगाची डाळ आहे ती मग जास्त लागते, मग तुरीची डाळ जी आहे ती राहून जाते किंवा मसुरीची डाळ जी आहे ती कधी वापरात येत नाही. मग त्यामुळे ना मी असं ना आता खिचडी करताना ना तिन्ही डाळी ज्या आहेत ते उपयोगात घेते, जेणेकरून तिन्ही डाळी ज्या आहेत त्या सेम क्वांटिटीमध्ये संपतील आणि सामानांमध्ये पण ज्या आहेत त्या अशा सेम क्वांटिटीमध्ये ज्या आहेत त्या डाळी भरता येतील. आणि आत्ता खिचडी करताना मी एकदम बेसिक मसाले टाकते, म्हणजे आशू पण खाईल अशा पद्धतीने जे आहे ते मी ही खिचडी बनवते. आणि मग नंतर ना त्यातली ना खिचडी बाजूला काढून ठेवते आणि मग माझ्यासाठी किंवा आशूच्या बाबांसाठी मग वरून जो आहे तो तुपाचा तडका देते. आणि जेवढं आम्हाला स्पायसी हवं आहे तेवढी जी आहे ती मी ती स्पायसी बनवते. तर कधीतरी रात्रीच्या जेवणामध्ये असा हलका फुलका मेनू असेल ना तर खरंच खूप जास्त बरं वाटतं. म्हणजे रोजचा जो प्रश्न पडतो ना आपल्याला की आज भाजीला काय बनवायचं, तो प्रश्न मला पडत नाही. आणि ना कुठेतरी ना हा मेनू पण जो आहे तो खूप जास्त छान वाटतं, हेल्दी पण वाटतं त्या भाजीपोळीपेक्षा. रोज रोज जे आहे ते आपण भाजीपोळी खातच असतो किंवा आशूला पण जे ते मी रोज रोज भाजीपोळी देतच असते. पण कधीतरी ना असं खिचडी किंवा वेगळं काही बनवायचं म्हटलं ना की मला खूप जास्त बरं वाटतं, जेणेकरून त्या गोष्टी आहेत ना खाल्ल्या पण जातात ज्या आपण कधी खात नाही किंवा खूप रेअरली अशा गोष्टी खातो. त्यामुळे ना अशा गोष्टींना बनवायला तर मला खूप जास्त आवडतं. आणि आशूच्या बाबांचं पण हेच म्हणणं होतं की रात्रीचा जो डिनर असतो ना तो थोडासा लाईट वेट करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ना माझा आजचा हा प्लॅन जो आहे ना खिचडीचा तो खूप छान पद्धतीने ना असा मिळून आलेला आहे. आणि तुम्ही बघा की खिचडी केवढी छान दिसते. आणि त्याच्यासोबत म्हटलं की त्याला खिचडीच बनवायची होती, म्हटलं की पापड पण जो आहे तो भाजून घेऊयात. खिचडी आणि पापडचं कॉम्बिनेशन काही वेगळंच असतं नाही का. The next day. गुड मॉर्निंग. काल सांगितल्याप्रमाणे की मी ना हे 2-3 ब्लॉग जे आहेत ते एकत्र बनवलेले आहेत, म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड केलेलं सगळं काही आहे. पण हे जर मी व्हिडिओ एकत्र टाकले नसते किंवा सिंगल टाकले असते तर ते तुम्ही ना बघायला खूप जास्त कंटाळा केला असता किंवा ना तुम्हाला बघून हे व्हिडिओ खूप जास्त बोर झाले असते. त्याच्यामुळे ना मी हा एकत्र जो आहे तो लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे, कारण का पुढचे जे व्हिडिओ आहेत ते खूप छान पद्धतीने मला बनवता येतील. आणि पहिले व्हिडिओ जे आहेत ते माझे लवकर संपतील या उद्देशाने जे आहे ते मी हे व्हिडिओ बनवायला घेतलेत, म्हणजे एकत्र जे आहे ते हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि मेन कारण हे आहे की आशू जो आहे तो आजारी पडलेला आहे, म्हणजे ना त्याला जे आहे ते मी तुम्हाला काल सांगितलं होतं की सर्दी झालेली आहे आणि आज त्याला खोकला पण झालेला आहे. आणि ना आता मला असं वाटतं की जर त्याचा सर्दी खोकला आजच्या दिवसात राहिला नाही किंवा कमी आला नाही तर त्याला जे आहे ते आम्हाला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. त्यासाठी जे आहे ते मी ना हा व्हिडिओच पण नाही ना म्हटलं की एकत्र करूनच जे आहे ते हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा. आणि आज नाश्त्यामध्ये मी ढोकळा बनवला आहे. काल पण वेगळं बनवलं होतं, आज पण वेगळं बनवलं, कारण ते ना 3-4 दिवस कंटिन्यूस पोहे, शिरा, उपीट हे खाऊन खूप जास्त कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना हे असं बनवायला ना मला ना खूप जास्त आवडतं. आणि आज बघा मी चिंचेची चटणी घरी बनवली, म्हणजे ना आमच्याकडे जे विकतचं रेडीमेड पॅकेट होतं चिंचेच्या चटणीचं ते ना संपलेलं आहे. आणि ढोकळ्यासोबत जर चटणी नसेल तर अजिबातच ढोकळा खायला छान वाटत नाही. त्याच्यामुळे ना मस्तपैकी जी आहे ती मी चिंचेची चटणी घरी बनवली होती. याची जर रेसिपी हवी असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी नक्की शेअर करेल. पण चटणी खूप जास्त अप्रतिम झाली होती, म्हणजे आंबट, गोड, तिखट सगळी जी आहे चटणी खूप जास्त छान झालेली आहे. आणि बघा आज मी एक्स्ट्राची कामं काढलेली आहेत, म्हणजे ना नाश्ता खूप जास्त हेवी झालेला आहे आणि स्वयंपाक पण मला थोडासाच बनवायचा होता. त्याच्यामुळे ना पीठ जी आहे ते मला चाळून ठेवायची होती. आता त्यात म्हटलं की हे पहिलं जे बाजरीचं पीठ आहे ते चाळून ठेवावं, तसं तर मला गव्हाचं पीठ, रवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चाळून ठेवायच्या आहेत. पण वेळ मिळेल तसं मी आता ही सगळी कामं करायला काढलेली आहेत, कारण माझ्याकडे कामं खूप जास्त आहे पण वेळ नाही आहे असं होतं.
त्यातल्या त्यात आशूचं पण बघून सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे ना अजिबातच जो आहे तो कामांना वेळ मिळतो, पण मग ती लिंक लागत नाही. मग थोड्या वेळ जी आहे ती ही कामं करावी लागतात. पण मध्येच आशू जो आहे तो गोंधळ घालत बसतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे पण जे आहे ते लक्ष द्यावं लागतं आणि मग ही कामं जी आहे ती मध्येच ठेवावी लागतात. आणि जर कामं ही जर अशी परत मध्ये ठेवली ना तर ना खूप जास्त कंटाळा येतो. मग त्यापेक्षा मी असं करते की एकतर ते काम काढतच नाही, किंवा जर कामं करायला काढली तर ती पूर्ण होईपर्यंत जे आहे ते कामं करत बसते. मग अशाकडे कधी-कधी असं होतं की दुर्लक्ष पण होतं मग माझं. त्यामुळे ना मला ना कधीतरी असं होतं की कामं काढायलाच नको, म्हणजे पूर्णपणे जे आहे ते आशूकडे लक्ष देता येईल मला. The next day. गुड मॉर्निंग. काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आशूला जे आहे ते सर्दी खोकला होता आणि रात्रीतच त्याला जे आहे ते ताप पण आला होता. आशूचे बाबा घरी आल्यानंतर त्याला जे आहे ते आम्ही दवाखान्यात जाऊन आणलेले, आणि डॉक्टरांचं हेच म्हणणं आहे की थंडीमुळे जे आहे ते मुलं आजारी आहेत. आणि आमचं गेल्या आठवड्यात फिरणं पण खूप जास्त झालं होतं, म्हणजे त्याला जे आहे ते ऑलरेडी सर्दी झाली होती, तरी आमचं त्याच्यामध्ये फिरणं चालू होतं आणि गावाकडे खूप जास्त प्रमाणात थंडी पडली होती. ते पण सगळं मिळून आलेलं आहे आणि आता जे आहे त्याचे अँटीबायोटिक चालू केलेले आहेत. आणि डॉक्टर म्हणाले की 3-4 दिवसात जो आहे त्याला फरक पडून जाईल. मग म्हटलं की चला, आणि एवढ्या त्या 3-4 दिवसात मला काही शूट करता पण आलं नाही. जेवढं काही शूट केलेलं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि बघा, अँटीबायोटिक खाऊन आशू पुन्हा एकदा ताजातवाना झालेला आहे. चला, आजचा हा व्हिडिओ जो आहे तुम्ही आता इथेच संपवतो. आशू आजारी असल्यामुळे असं वेगळं काही खास शूट करता आलेलं नाही, तरी ह्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी मी आशा करते. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.